नमस्कार. आपल्या प्रत्येकामध्ये ना काहीतरी एक खास गोष्ट, एक खास टॅलेंट लपलेलं असतं. पण ते ओळखायचं कसं? आज आपण अशाच एका इंटरेस्टिंग टेस्टबद्दल बोलणार आहोत. तिचं नाव आहे DMIT टेस्ट. ही टेस्ट दावा करते की आपल्या बोटांच्या ठशांमधून, हो फिंगरप्रिंट्समधून आपल्या आत दडलेल्या क्षमता ओळखता येतात. आपली खरी क्षमता म्हणजे आपलं खरं पोटेन्शियल काय आहे, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? विचार करा, आपल्यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी बेस्ट आहेत हे समजून घेण्याचा जर एखादा मार्ग मिळाला तर किती छान होईल. तर याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा दावा करते DMIT टेस्ट. हिचं पूर्ण नाव आहे डर्मॅटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. आता ही एक अशी सायंटिफिक टेस्ट आहे जी असं मानते की आपल्या बोटांचे ठसे आणि आपल्या ब्रेनचा विकास यांचा डायरेक्ट संबंध आहे, आणि याच संबंधावरून आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि आपलं व्यक्तिमत्व ओळखता येतं. इंटरेस्टिंग आहे ना? ओके, तर मग पुढे आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. DMIT टेस्ट म्हणजे नेमकं काय, ही कोणासाठी आहे, करिअर आणि शिक्षणात याचे फायदे काय आहेत, आणि यामुळे वादविवाद टाळून नाती कशी सुधारू शकतात, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. चला मग सुरुवात करूया. DMIT टेस्टची ओळख करून घेऊया. ह्या टेस्ट मागची मूळ संकल्पना एकदम सोपी आहे. असं मानलं जातं की जन्माच्या आधीच आपल्या बोटांच्या ठशांबरोबर आपल्या मेंदूची रचनासुद्धा ठरलेली असते, आणि म्हणूनच या ठशांचा अभ्यास करून आपल्या नैसर्गिक क्षमता, आपलं इनबॉर्न टॅलेंट समजू शकतं. बरं, मग पुढचा प्रश्न येतो की ही टेस्ट नक्की आहे कोणासाठी, म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? आणि याचं उत्तर म्हणजे जवळजवळ सगळ्यांसाठीच. म्हणजे बघा, अगदी 2.5 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी, 10वी-12वी नंतर करिअर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, इतकंच नाही तर शिक्षक, पालक, मोठे व्यावसायिक आणि कंपन्यांमधील HR साठी सुद्धा ही टेस्ट उपयोगी असल्याचं सांगितलं जातं. ओके, आता वळूया ह्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, करिअर आणि शिक्षणातील फायदे. आपल्या आयुष्यातले जे मोठे निर्णय असतात ना, त्यात ही टेस्ट कशी मदत करते ते आता बघूया. आपल्यापैकी कितीतरी जणांच्या मनात हा प्रश्न येतो, मी नक्की कशामध्ये चांगला आहे, किंवा माझ्यात बेस्ट काय आहे? आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की माणसाचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. DMIT टेस्ट नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते असं म्हटलं जातं. तर मग करिअरमध्ये स्पष्टता कशी मिळते, याच्या काही पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं, आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे आपलं नॅचरल टॅलेंट ओळखलं जातं. मग त्यानुसार सायन्स, कॉमर्स की आर्ट्स, कोणतं क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवायला मदत होते. आणि शेवटी काय, जेव्हा काम आपल्या मूळ स्वभावाला आणि कौशल्याला जोडतं तेव्हा कामात एक वेगळंच समाधान मिळतं. आता ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, विशेषतः पालकांसाठी. मुलांची शिकण्याची पद्धत बघा, काही मुलं बघून जास्त चांगलं शिकतात, त्यांना व्हिज्युअल लर्नर्स म्हणतात. काही ऐकून शिकतात, ते झाले ऑडिटरी लर्नर्स. आणि काही जणांना स्वतः काहीतरी केल्याशिवाय म्हणजे प्रॅक्टिकल केल्याशिवाय जमत नाही, त्यांना किनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात. आता विचार करा, मुलाची शिकण्याची पद्धत कोणती आहे हे जर कळलं तर अभ्यास किती सोपा होईल, नाही का? चला आता बघूया की ही टेस्ट आपल्याला आयुष्यात होणाऱ्या काही मोठ्या चुका आणि नुकसान टाळायला कशी मदत करू शकते. इथे बघा, हा फरक खूप महत्वाचा आहे. एका बाजूला आहे DMIT टेस्ट शिवायचं आयुष्य, जिथे चुकीचं करिअर निवडलं जाऊ शकतं. कोर्सेसवर उडाच पैसे वाया जात आहेत, पालक आणि मुलांमध्ये सतत वाद होतात. आणि दुसऱ्या बाजूला DMIT टेस्ट नंतर काय होऊ शकतं, एक स्पष्ट दिशा मिळते, वेळ आणि पैशांची बचत होते, आणि घरात एक सामंजस्याचं, समजुतीचं वातावरण तयार होतं. म्हणजे नेमकं काय टाळता येतं? तर बघा, सायन्सची आवड नसताना प्रेशरखाली ते निवडणं, किंवा मुलाला क्रिकेटमध्ये रस नसताना त्याला महागड्या कोचिंगला पाठवणं, मुलाला कमी मार्क का मिळतायत याचं खरं कारण न समजणं, यासारख्या अनेक मोठ्या आणि खर्चिक चुका टाळता येऊ शकतात. आता आपण याच्या एका वेगळ्या पैलूवर बोलूया, तो म्हणजे आत्मविश्वास आणि नातेसंबंध. स्वतःला ओळखल्यामुळे घरातलं वातावरण कसं सुधारू शकतं ते पाहू. हे वाक्य बघा, किती महत्वाचं आहे. मुलाला ओरडण्याऐवजी त्याचं नैसर्गिक टॅलेंट समजून घेतलं तर त्याला योग्य मार्गदर्शन करता येतं. आणि असं झालं की साहजिकच पालक आणि मुलांमधलं नातं अजून घट्ट होतं. घरातले ते नेहमीचे वाद, अभ्यास का करत नाहीस, असे वाद कमी होऊ शकतात. कारण मुलाच्या अभ्यासामागे न लागण्याचं खरं कारण काय आहे ते समजायला मदत होते. कदाचित त्याची शिकण्याची पद्धतच वेगळी असेल, किंवा त्याला त्या विषयात मुळातच रस नसेल, हे पालकांना कळू शकतं. आणि गंमत म्हणजे याचा फायदा फक्त पालक-मुलांच्या नात्यापुरता मर्यादित नाही. लग्नाआधी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी
कुटुंबात आणि समाजात सुसंवाद राखण्यासाठी इतकंच काय ऑफिसमध्ये चांगली टीम बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो असं मानलं जातं. तर या सगळ्याचा सार काय? सोप्या भाषेत सांगायचं तर DMIT टेस्टचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या आयुष्यातली निर्णय, आपलं करिअर हे आपल्या नैसर्गिक इनबॉर्न टॅलेंटनुसार असावेत. आणि जेव्हा असं होतं तेव्हा यशस्वी आणि समाधानी भविष्य घडवणं सोपं होतं. तर मग शेवटी तोच प्रश्न उरतो, आपल्या भविष्याचा नकाशा तो खरंच आपल्या बोटांच्या टोकांमध्ये, आपल्या फिंगरप्रिंट्समध्ये दडलेला असू शकतो का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाभोवती DMIT टेस्टची संपूर्ण संकल्पना आधारलेली आहे.